हा एक लेख मला सुचला. मी लिहिलेला लेख आपणास सादर करतो. या लेखाला मी नाव दिलेले शाप की वरदान. आपल्याला आठवत असेल, आपण लहानपणी शाळेत शिकत असताना थोडं वरच्या वर्गात गेल्यानंतर म्हणजे माध्यमिक परीक्षेमध्ये आपल्याला एक प्रश्न आला होता. तो प्रश्न असा होता, विज्ञान शाप की वरदान यावर निबंध लिहा. आता जवळपास 50 वर्षापूर्वी त्या काळी हा निबंध परीक्षेत यायचा. तुम्हाला शाप वाटत असेल तर हे नवीन नवीन शोध म्हणजे शाप आहे आणि विज्ञान खूप उपकारक आहे असे वाटत असेल तर ते वरदान आहे. असे ज्याला जसं वाटेल तसे त्याने वर्णन करायचे, तसा निबंध लिहायचा. आता या ठिकाणी गंमत अशी की सायन्सने अनेक नवीन नवीन शोध लावून मानवी जीवन अगदी सुखद करून टाकले आहे. म्हणजेच विज्ञान एक वरदान आहे असं सगळेच समजतात. त्यापासून फायदेच फायदे आहेत. त्यामुळे विज्ञान एक वरदान असं लिहिणारे विद्यार्थी भरपूर निघाले. ते साहजिक आहे. अहो, सकाळी झोपेतून उठल्यानंतर पावलोपावली प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहेच. तुम्ही आपल्या जीवनावश्यक कुठल्याही गोष्टीमध्ये पहा, त्यात विज्ञान आहे. नवे शोध आहेत, सोयी सुविधा आहेत, शारीरिक स्वास्थ्य आहे, मानसिक आराम आहे. प्रत्येक गोष्ट करताना हे जाणवते की हा शोध आहे. पूर्वी हे नव्हतं, आता नवीन निघालं आहे. असो, पण आम्ही असं म्हणतो की पूर्वीचा काळ पहा. पूर्वीचा म्हणजे खूप खूप पूर्वीचा, ज्यावेळी वाहनांचा शोध देखील लागला नसेल. म्हणजे असं की लोक घोड्यावर बसून रपेट करीत, बैलगाडीतून प्रवास करीत. कसले शोध आणि कसलं काय. अहो, चूल पेटवायला काड्याच्या पेटीचा सुद्धा शोध लागला नव्हता. बाकी पुढच्या गोष्टी तर सोडूनच द्या. पण त्या काळातील लोक कसं जगले, तेही माणसंच होते ना. मग ते आपल्या आवश्यक गरजा कशा काय पूर्ण करून घेत होते. गाई म्हशी होत्या, त्यांचं फक्त दूध काढणे एवढीच माहिती त्यांना होती. त्या दुधाचा चहा करता येतो हे त्यांना कुठं ठाऊक होतं. त्यांना कुठून ठाऊक होतं, कारण चहा हे नावच त्यांनी ऐकलं नाही. कसा करतात तर माहीतच नाही. तिन्ही वेळा नुसतं दूध पिणे, 2 गारगोट्या एकमेकांवर जोरात घासून उष्णता निर्माण करायची आणि चूल पेटवायची, हो की नाही, हे त्यांना माहीत. मग त्या लोकांची कधी काही तक्रार आली होती काय? नाही. खरं टेन्शन फ्री लाईफ त्यांचंच म्हणावं, त्या काळातील लोकांचं. झाडे झुडपं, जंगलं, मालरान, निसर्ग संपत्ती वगैरे सर्व जशास तसं आणि विपुल प्रमाणात होतं. लोकांच्या गरजा अगदी माफक आणि मर्यादित अशा होत्या. त्यांचे आरोग्य देखील शेवटपर्यंत ठणठणीत असायचे. BP, डायबिटीज हे सगळे नखरे आजच्या काळात. जेवढे शोध लागले तेवढ्या गरजा वाढल्या, बिमाऱ्या वाढल्या, शरीर प्रकृतीचे फालतू लाड झाले. मग अशा या विज्ञानाला वरदान कसे म्हणावे? ते वरदान आहे, पण आजच्या काळात माणसांनी त्याला शाप बनवून टाकले. प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह आहे तसं निगेटिव्ह देखील आहे हे माणसांनी ओळखलं आणि मग त्याचा गैरवापर म्हणजेच मिसयूज सुरू झाला. आता याला विज्ञान जिम्मेदार नाही, माणूसच जिम्मेदार म्हणावा. विज्ञान वरदान, पण माणसाची वृत्ती शाप.